बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडच्या हादगावमधून। गेल्या काही दिवसाखाली झालेल्या अतिवृष्टीमुळे हादगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे। या नुकसानीची पाहणी व्यंकटेश पाटील तालंकर यांनी केली आहे। मतदारसंघात शेतकऱ्यांच्या पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे व्यंकटेश पाटील तालंकर यांनी मंत्री महोदयाला दिली माहिती। मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून घेतली नांदेड येथे आढावा बैठक। नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसाखाली झालेल्या अतिवृष्टीमुळे कयाधू व पेनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे हादगाव हिमायतनगर मतदारसंघात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे। हादगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश कार्यकारी सदस्य व्यंकटेश पाटील तालंकर यांनी पाहणी करून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेल्याचा अहवाल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे हादगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पिकाची त्यांनी पाहणी करून व कयाधू व पेनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी मंत्री महोदयाला दिली आहे। हादगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी आवाहन केले आहे। आपल्या झालेल्या पिकाचे व शेतातील जनावरे, पाईपलाईन, तुषारसट, ठिबक हे पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत। त्यांनी तक्रार करून पंचनामे करून घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे। पाहूया व्यंकटेश पाटील तालंकर काय म्हणालेत। आज मी जी काही पत्रकार परिषद अरेंज केली त्याचा मागचा हेतू असा होता की मागच्या 31, 1 आणि 2 सप्टेंबरला आपल्या हादगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जी प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भात मी तालुक्यात किंवा एखाद्याच्या बांधावर जाण्यापेक्षा मला हे संयुक्तिक वाटलं की मी शासन दरबारी जावं। त्यानुसार मी अजितदादांकडे गेलो, त्यानुसार आपले मदत व पुनर्वसन मंत्री जे आहेत अनिल पाटील यांच्याकडे गेलो। त्यांच्यानुसार त्यांनी पण सांगितलं की बाबा खूप प्रचंड हे नुकसान झालेलं आहे आणि हादगाव हिमायतनगरच्या व्यतिरिक्त सुद्धा तेवढंच नुकसान हे नांदेड जिल्ह्या व्यतिरिक्त तेवढंच नुकसान हे हिंगोली आणि परभणीवर सुद्धा झालेलं आहे। त्यानुसार त्यांनी एक दिवसीय तिन्ही जिल्ह्याचा दौरा अरेंज केला होता, आढावा बैठक, आणि त्यांनी सुद्धा म्हणलं की बाबा मी बांधावर जाण्यापेक्षा, बांधावर काय सगळीकडे सारखंच नुकसान आहे कारण सगळीकडे तेवढ्याच प्रकारचं नुकसान झालं, याच्यापेक्षा मी आढावा घेतो आणि त्यामध्ये काय चुका आहेत, कुठपर्यंत आपलं प्रशासन आहे, प्रशासन काय करतं ह्याबद्दल त्यांनी आढावा बैठक घेतली। मध्ये पाईप असतील, तुषार असतील हे वाहून गेलेले आहेत, मात्र प्रशासनाचे अधिकारी कोणीही सध्या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले नाहीत। माझ्या माहितीप्रमाणे मी अधिकृत म्हणता येणार नाही, पण सरसकट हे होण्याची सगळ्यांना आणि सरसकट अनुदानाच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचं मोटर वाहून गेली, ज्या शेतकऱ्यांचं जनावर वाहून गेले, ज्या शेतकऱ्यांचं स्प्रिंकलर वाहून गेला, ज्या शेतकऱ्यांची पाईपलाईन वाहून गेली, ह्यासाठी हे सरकारतर्फे वेगळा पंचनामा करून अनुदान देण्याची सुद्धा आम्ही शासन दरबारी मागणी केलेली आहे। त्याच्यावर विचार शासन करणं चालू आहे। सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, जसं आम्ही आढावा बैठकीमध्ये पण झालं की सर्वात महत्त्वाचं तुमचा पीक पेरा करून घेणे आहे। पीक पेरणा ह्यासाठी करणे आहे, जर तुम्ही पीकच पेरलं नाही तर तुम्हाला नुकसान कोणत्या बेसवर द्यायचं। त्यामुळे सगळ्यांनी पीक पेरा करायला पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त पिकाच्या व्यतिरिक्त जे नुकसान झालं त्याने वैयक्तिकरित्या तहसीलला जाऊन अर्ज करणे की बाबा माझं हे नुकसान झालंय, माझ्याकडे आतापर्यंत कोणीही पंचनामा करायला आलेलं नाही, त्याकडे शासनाची टीम आलेली नसली तरी तुम्ही ज्याचं नुकसान जे काही झालेलं असेल शेतीच्या पिकाच्या व्यतिरिक्त त्यांनी तहसीलला जाऊन एक अर्ज देणे आणि त्याची रिसिव्ह घेणे आणि त्याचा फॉलोअप करणे आणि गरज पडली तर आमच्यासारखे लोक त्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरून आणि ते मंजूर करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू।